मागच्या भागात आपल्याला काही प्रॉब्लेम आल्यामुळे मोबाईलचा प्रॉब्लेम आणि नेटवर्कचा प्रॉब्लेम आल्यामुळे आपण डॉर्मन्सी हा इथून परत नवीन पुढच्या पाठाला टॉपिकला सुरुवात करू. आता पार्ट 6 आहे. आता पहा, डॉर्मन्सी इज द state of the metabolic arrest that the facilitate the survival of organism during the adverse environmental condition, structural or physiological adaptive mechanism for सर्वायवल इज कॉल ॲज द डॉर्मन्सी. डॉर्मन्सी म्हणजे काय? एक मेटाबॉलिकली अरेस्टेड झालेली झालेलं सेलने स्वतःला अरेस्ट करून घेतलेले. कशासाठी? जे एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे किंवा फिजिओलॉजिकल कंडिशन आहे किंवा जे स्ट्रक्चरल कंडिशन आहे याच्या साह्याने तो स्वतःला काय करतो? एका तात्पुरता स्वरूपाच्या बंदिस्त करतो. जसं समजा एखादा जर कधी आपल्याला आपल्या मित्रांमध्ये भांडण झाली तर आपण जसं त्याच्याशी बोलणं बंद करतो तसं ह्या डॉर्मन्सी पिरियड असतो. ह्या डॉर्मन्सी पिरियडमध्ये काय होतं? सेल स्वतःला अरेस्ट करून घेते आणि अरेस्ट केल्यानंतर स्वतः त्या ठिकाणी काही वेळ सर्वाईव्ह होण्यासाठी ती काही वेळ घेते. मॅच्युअर अँड व्हायबल सीड्स विल नॉट बी जनरेट इव्हन द प्रेझन्स ऑफ द फेवरेबल कंडिशन अँड दे आर dispersed at the different place during the dormancy. Viable seed generate only after the completion the dormancy period. आणि काही ज्या सीड्स असतात त्या स्वतःला अरेस्ट केल्यानंतर त्यांच्या एक विशिष्ट पिरियड असतो. त्या पिरियडनंतर ते स्वतःला जर्मिनेशनसाठी प्रिपेअर करतात आणि प्रिपेअर झाल्यानंतर ते स्वतः जर्मिनेट होतात. अशी डॉर्मन्सी टर्म आली. याच्यामध्ये ॲपोमिक्सी नंतरच्या पुढचा जो टॉपिक आहे तो ॲपोमिक्सीचा आहे. ॲपोमिक्सीमध्ये आपण काय करू? ॲपोमिक्सी म्हणजे काय? इट इज द फिनॉमिना ऑफ अ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ थ्रू अ सेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन विदाउट द फॉर्मेशन ऑफ गॅमेट अँड द ॲक्ट ॲज द फर्टिलायझेशन. या फिनॉमिनामध्ये काय होतं? जो एम्ब्रिओ फॉर्मेशन होतो तो असेक्शुअल मेथडने होतो, असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या सहाय्याने विदाउट फॉर्मेशन ऑफ गॅमेट ॲक्ट ॲज द फर्टिलायझेशन, आणि तो फर्टिलायझेशन सारखं क्रिया करतो. अल्टरनेटिव्हली इट इज द अनयुज्युअल सेक्शुअल रिप्रोडक्शन वेअर देर इज द नो मिओसिस अँड नो सिनगॅमी. आणि अल्टरनेटली जर कधी आपण पाहिलं तर याच्यामध्ये अनयुज्युअल सेक्शुअल रिप्रोडक्शन सारखं कुठल्याही प्रकारची मिओसिसची आणि सिनगॅमीची प्रोसेस होताना दिसत नाही. एम्ब्रिओ डेव्हलप इन टू द ओव्हल अँड ओव्हल डेव्हलप इन टू द सीड्स. याच्यामध्ये एम्ब्रिओचं डेव्हलपमेंट हे ओव्हलमध्ये होतो आणि ओव्हलचं डेव्हलपमेंट हे सीड्समध्ये होतं. इन ॲपोमॅक्सी when the gametophyte organ or cell produce embryo like structure without fertilization, it is the term of apogamy. Similarly, when diploid sporophyte cell produce a diploid gametophyte without undergoing meiosis is called as the apospory. आता इन ॲपोमिक्सीमध्ये काय होतं? ज्यावेळेस गॅमेटोफाईट हा ऑर्गन किंवा सेल प्रोड्यूस एम्ब्रिओ लाईक स्ट्रक्चर होतो विदाउट फर्टिलायझेशन. म्हणजे गॅमेटोफाईटमध्ये काय होतं? ऑर्गन असेल किंवा सेल प्रोड्यूस एम्ब्रिओ असेल याच्यासारखं जे स्ट्रक्चर आहे हे विदाउट फर्टिलायझेशन होत असतं. याला ह्या टर्मला म्हटलं तर ॲपोगॅमी. सिमिलरली व्हेन डिप्लॉइड स्पोरोफाईट, जे डिप्लॉइड स्पोरोफाईट सेल्स असतात ते डिप्लॉइड गॅमेटोफाईट विदाउट अंडरगोईंग द मिओसिस, त्याच्यामध्ये ज्या डिप्लॉइड सेल्स असतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मिओसिसची क्रिया न होता त्या ठिकाणी डिप्लॉइड गॅमेटोफाईट हा तयार होतो. याला म्हटलं तर ॲपोस्पोरी. याचे एक्झाम्पल आहे एक ऑरेंज अँड मँगो. द मेन कॅटेगरी ऑफ ॲपोमिक्सी, ॲपोमिक्सीचे मेन कॅटेगरी आहेत कोणते? एक रिकरंट ॲपोमिक्सी आणि दुसरी आहे नॉन रिकरंट. आता आपण त्याच्यातलं रिकरंट बद्दलची माहिती घेऊ. रिकरंट ॲपोमिक्सी म्हणजे काय? इन दिस टाईप द एम्ब्रिओ सॅक जनरली राईज आयदर फ्रॉम अँड archaeoporial cells or from the some other parts of the nucleus. The diplospory, the unreduced embryo sac, is derived from the diploid megaspore mother cell. Example, Taraxacum. The apospory in nuclear cell give rise to the apomatic embryo. In this type, the embryo sac generally rise either from the archaeosporial cell or some part of the nucellus. याच्यामध्ये काय होतं? ह्या जो एम्ब्रिओ सॅक असतात त्या जनरली राईज आयदर फ्रॉम द archaeosporial सेल्सपासून किंवा सम अदर पार्ट ऑफ द न्यूसेलसपासून ह्या तयार झालेल्या असतात. किंवा डिस्पोर्सियलमध्ये जर कधी पाहिलं
The unreduced embryo sac is derived from the diploid megaspore mother cell. ज्या डिप्लॉइड मेगा मदर सेल्स असतात त्याच्यापासून डिप्लोस्पोरी तयार होतात. इन ॲपोस्पोरीमध्ये न्यूक्लिअर सेल गिव्ह राईज टू द ॲपोमॅक्टिक एम्ब्रिओ सॅक. आणि ज्या ॲपोस्पोरी आहेत त्या न्यूसेलर सेलमधल्या ॲपोमॅटिक एम्ब्रिओ सॅकपासून त्या बनलेल्या असतात. नॉन recurrent apomixy. In this type the megaspore mother cell undergoes the unusual mitotic division and haploid embryo sac each form. Here the embryo arise either from the egg or parthenogenesis or from some other haploid cells of the gametophyte through the apogamy. The plant produced by the method are generally sterile and do not reproduce sexually. ह्या टाईपमध्ये काय होतं, मेगॅस्पोर मदर सेल जे असतात ते अंडरगोज द अनयुज्युअल मेटॅटिक डिव्हिजन. याच्यामध्ये काय होतात, त्या नेहमीप्रमाणे मायटोटिक डिव्हिजनमध्ये जातात आणि त्या ठिकाणी हॅप्लॉइड एम्ब्रिओ सॅक फॉर्म होतो. हेअर एम्ब्रिओ अराईज आयदर फ्रॉम द एग. याच्यामध्ये जो एम्ब्रिओ असतो तो एगपासून तयार होतो किंवा बाय द पार्थेनोजेनेसिस ऑर फ्रॉम द सम अदर हॅप्लॉइड सेल, किंवा दुसऱ्या हॅप्लॉइड सेल्सपासून तो तयार होतो ऑफ द गॅमेटोफाइट थ्रू द ॲपोगॅमी. ह्या ॲपोगॅमीच्या प्रोसेसमध्ये प्लॅन्ट प्रोड्यूस बाय द मेथड आर जनरली स्टराईल. याच्यामध्ये जे प्लॅन्ट प्रोड्यूस होतात आणि जी मेथड असते ती कशी असते, स्टराईल असते. डू नॉट प्रोड्यूस सेक्शुअल. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सेक्शुअल प्रोसेस होताना आपल्याला दिसून येत नाही. याचे एक्झाम्पल निकोटियाना आहे, निकोटियाना. नंतर ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओ. इन दिस टाईप द एम्ब्रिओ मे डेव्हलप फ्रॉम द सोमॅटिक न्यूक्लियस. याच्यामध्ये काय होतं, ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनीमध्ये इन दिस टाईप द एम्ब्रिओ मे डेव्हलप फ्रॉम द सोमॅटिक न्यूसेलस ऑर इंटुगमेंट अलॉंग विथ द नॉर्मल झायगोटिक एम्ब्रिओ. याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस हा डेव्हलप होतो कशापासून, सोमॅटिक न्यूसेलसपासून किंवा इंटुगमेंटपासून. याला म्हटलं तर झायगोटिक एम्ब्रिओ. इट इज अ कॉमन इन द मँगो. हा कशामध्ये सापडतो आपल्याला, जास्त करून मँगो, ऑरेंज, लेमनमध्ये. इट गिव्ह राईज टू द कंडिशन इज कॉल ॲज द पॉलिएम्ब्रियोनी. याच्यामध्ये जी प्रोसेस असते तिला काय म्हटलं तर पॉलिएम्ब्रियोनी प्रोसेससुद्धा म्हटलं जातं. जेनेटिकली आयडेंटिकल प्लॅन्ट कॅन बी प्रोड्यूस इफेक्टिव्हली अँड रॅपिडली बाय द ॲपोमॅक्सी. हे जेनेटिकली आयडेंटिकल प्लॅन्ट्स असतात आणि हे प्रोड्यूस इफेक्टिव्हली अँड रॅपिडली ॲपोमॅक्सीने प्रोड्यूस होतात. आता याच्यानंतरची जी पुढची आहे ती पार्थेनोकार्पी आहे. पार्थेनोकार्पी म्हणजे काय, दिस टर्म इज कॉइन्ड बाय द नॉल नावाच्या सायंटिस्टने 1902 साली ही टर्म मांडली. त्याने ह्या टर्ममध्ये काय मांडलं, इट इज द कंडिशन इन विच द फ्रूट इज डेव्हलप विदाउट द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. त्यांनी ही कंडिशन सांगताना सांगितलं की ह्या ठिकाणी फ्रूट तयार होतं पण विदाऊट फर्टिलायझेशन. इट ऑकर नॅचरली इन सम व्हरायटी ऑफ पायनॅपल, बनाना, पपया. याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिले, एक पायनॅपलचं, बनानाचं, पपायाचं. आणि याच्यामध्ये फ्रूट तयार होताना कुठल्याही प्रकारची फर्टिलायझेशनची प्रोसेस होत नाही. इन दिस प्लॅन्ट इट सीन दॅट द प्लॅसेंटल टिश्यू इज अनफर्टिलाइज्ड ओव्हरी प्रोड्यूस ऑएक्झिन IAA, indole 3 acetic acid, which is responsible for the enlargement of ovary into the fruit. The fruit resemble the normally produce the fruit, but it is the seedless. आता जर कधी आपण ही प्रोसेस पाहिली तर ह्या प्रोसेसमध्ये याच्यामध्ये काय होतं, ह्या जो प्लॅन्ट्स असतात त्यांच्यामध्ये प्लॅसेंटल टिश्यू ह्या अनफर्टिलाइज ओव्हरी असतात, पण त्या काय प्रोड्यूस करतात, ऑएक्झिन IAA, आयडल 3 ॲसिटिक ॲसिड, ऑएक्झिन आयडल 3 ॲसिटिक ॲसिड, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द एनलार्जमेंट ऑफ ओव्हरी. याच्यामध्ये त्या कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात, तर एनलार्जमेंट ऑफ द ओव्हरी इंटू द फ्रूट. आणि त्याच्यामध्ये एनलार्जमेंट ऑफ ओव्हरी इंटू द फ्रूट होण्यासाठी हे दोघं हार्मोन्स त्या ठिकाणी त्याला मदत करतात. द फ्रूट इज रिजेंबल द नॉर्मली प्रोड्यूस. या ठिकाणी फ्रूट येतात पण ते सीडलेस असतात, त्यांना कुठल्याही प्रकारच्या सीड नसतं. आता पॉलिएम्ब्रियोनिक, हा जो आहे पॉलिएम्ब्रियोनिक, याच्यामध्ये इट इज द डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियोज इनसाइड द सीड्स अँड कंडिशन इज डिस्क्राइब ॲज द पॉलिएम्ब्रियोनिक. इट इज द डेव्हलपमेंट ऑफ
मोर दॅन वन एम्ब्रिओ, याच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होणे कशामध्ये, इनसाइड द सीड्स, ह्या कंडिशनला डिस्क्राईब केलं होतं पॉली एम्ब्रॉयनीमध्ये. इट वॉज द फर्स्ट नोटीस बाय द लियुवेनऑक नावाचा जो सायंटिस्ट होता, लियुवेनऑक नावाच्या सायंटिस्टने 1719ला इन द सीड्स ऑफ द सायट्रस जिनस, जे सायट्रस जिनस आहे यांच्यामध्ये त्याने हे पाहिलं. इट ऑकर्स, सायट्रस जिनस म्हणजे काय, जे निंबूवर्गीय आहे त्यांच्यामध्ये आपल्याला पॉलीएम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट आपल्याला दिसून येते. त्यांचे जर कधी आपण निंबू कापला तर आपल्याला त्या ठिकाणी भरपूर असे पॉलीएम्ब्रियोनिक सेल्स किंवा त्या डेव्हलपमेंट दिसून येते. इट ऑकर्स ऑफ मोर दॅन वन एम्ब्रिओ इन द सीड्स विच consequently result in the emergence of the multiple seedlings. आपल्याला त्या ठिकाणी जर कधी आपण निंबूवर्गीय प्लॅन्ट्समध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला एक किंवा एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ त्या ठिकाणी दिसतात आणि त्याच्याबरोबर सीड्ससुद्धा तेवढ्या मुबलक प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी आलेले दिसून येतात. मल्टिपल सीडलिंग्स आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. द ॲडिशनल एम्ब्रिओ रिझल्ट फ्रॉम द डिफरन्शिएशन अँड डिफरंट टू व्हेरियस मॅटर्नल अँड झायगोटिक टिश्यू असोसिएट विथ द ओल ऑफ द सीड्स. आपण जर कधी याचे ॲडिशनल एम्ब्रिओ रिझल्ट पाहिले तर आपल्याला त्याच्यामध्ये डिफरन्शिएशन अँड डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये मॅटर्नल अँड झायगोटिक टिश्यू असोसिएट झालेल्या आपल्याला त्या ओल्ड सीड्समध्ये दिसून येतात. पॉलीएम्ब्रियोनी मे बी ट्रू ऑर फाल्स डिपेंडिंग अपॉन द वेदर मेनी एम्ब्रिओज arise in the same embryo sac of the different embryo sac in the same ओव्हल. एका सारख्याच ओव्हलमध्ये किंवा एकाच ओव्हलमध्ये आपल्याला याच्यामध्ये ट्रू ऑर फाल्स असे एम्ब्रिओ अरायझिंग झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. इन ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रॉयनिक एम्ब्रॉयनीमध्ये काय होतं, या एम्ब्रिओ डेव्हलप डायरेक्टली फ्रॉम द डिप्लॉइड सेल ऑफ न्यूसेलस अँड इंटुगमेंट ॲज इन द सायट्रस. हे जो ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रॉयनी जी असते ते एम्ब्रिओ डेव्हलप डायरेक्टली फ्रॉम द डिप्लॉइड सेल्समध्ये न्यू सेलसच्या डिप्लॉइड सेल्समध्ये किंवा इंटुगमेंटमध्ये यांची आपल्याला डेव्हलपमेंट दिसून येते. याचे उदाहरण आहे सायट्रस. इन क्लिवेजची जी पॉलीएम्ब्रॉयनिक आहे त्याच्यामध्ये झायगोट पॉलीएम्ब्रॉयनिकमध्ये झायगोट प्रो एम्ब्रिओ समटाईम डिव्हाइड्स म्हणजे क्लेव्ज होणे किंवा म्हणजे त्यांच्यामध्ये डिव्हायडेशन होणे इंटू द मेनी पार्ट्स ऑर युनिट. ईच युनिट देन डेव्हलप इंटू द एम्ब्रिओ. त्याच्यामध्ये जे पार्ट्स असतात त्यांच्या प्रत्येकाचे छोटे छोटे पार्ट्स पडतात आणि त्या पार्ट्सचं डेव्हलपमेंट एम्ब्रिओमध्ये होतं. पॉलीएम्ब्रिओनी इन्क्रीज द चान्स ऑफ द सर्वायवल ऑफ न्यू प्लॅन्ट्स. आणि पॉलीएम्ब्रिओनीमध्ये काय होतं, चान्स ऑफ द न्यू प्लॅन्ट्स सर्वाईव्ह होण्यासाठी चान्सेस वाढतात. द न्यू सेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी इज द ग्रेट सिग्निफिकन्स इन द हॉर्टिकल्चर. जो हॉर्टिकल्चर ही जो साईड आहे, या हॉर्टिकल्चर जी एक ॲग्रिकल्चरमधला किंवा आपल्या फ्रूट्समधला जी एक चांगली सायन्सची ब्रँच आहे, त्या ब्रँचमध्ये याच्या मोठ्या प्रमाणात आपल्याला वर्क झालेलं दिसून येतं. अशा पद्धतीने आपण पहिलं चॅप्टर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लॅन्ट हे पूर्ण केलेले आहे. आता याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला सोडवण्यासाठी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला टाकेल आणि ते तुम्ही नोटबुकवर सोडवावे आणि ते सोडवलेले प्रश्नांची उत्तरं व्हॉट्सअपला टाकावे. त्याच्यावर आपण एक टेस्ट घेऊ आणि ती टेस्ट प्रत्येकाला देणे कंपल्सरी असेल. जो टेस्ट देणार नाही तो त्या ठिकाणी नापास होईल, याची दक्षता प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यायची आहे. कारण की आताचा जो पिरियड आहे, ह्या पिरियडमध्ये आपण अभ्यास हा ऑनलाईन करतो आहे, तशी टेस्टसुद्धा ऑनलाईन घ्यायची आहे. ऑनलाईन घेतल्याने आपल्याला जरी अडचणी काही आल्या तर केव्हाही तुम्ही माझ्या मोबाईल नंबरवर फोन करू शकतात. धन्यवाद.